श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज इथे आपल्याला बटाटे आणि शेवगा अशा पद्धतीने ग्रेव्ही टाइप रस्सा भाजी बनवायची। खूप सुंदर लागते आणि कमीत कमी वेळामध्ये, जास्त वेळ लागत नाही। हे बघा, अशा पद्धतीने ही भाजी रस्सा भाजी खूप सुंदर अशी होते। तुम्ही एकदा नक्की करून पहा। चला तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे शेवगा आणि बटाट्याची रस्सा भाजी करायची आहे आपल्याला। त्याच्यासाठी इथे मी 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत, साल काढून कच्चे बटाटे आहेत आणि हे पाण्यात टाकून घेतलेले आहेत म्हणजे काळे पडत नाहीत। इथे पाव किलो शेंगा मीडियम साईजचे आहेत बघा। पाव किलो शेंगा मी शेवग्याचे असे साल काढून घेतले। हे बघा, इथे साल काढून घेतलेला आहे। थोडंसं साल असलं तर काही फरक पडत नाही, उकडलेला शेंग छान लागते। आणि पाव किलो शेंगा एकदम बारीक पण नाहीत, एकदम मोठ्या पण नाहीत, अशा पद्धतीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी। चला मग आपण आता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे कढई ठेवलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगा आणि हे बटाटे थोडी टाकून घ्यायचे कढईमध्ये। शेंगा आणि बटाटे टाकलेले आहेत। याच्यावरती काय करायचं आपल्याला, थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा हळद टाकायचे आणि 1 चमचा मीठ टाकून याला मिक्स करून घेऊया। थोडंसं गरम करून घेऊया आणि पाणी टाकूया। पाणी आपल्याला वाया नाही जाऊ द्यायचं, नंतर रश्श्यामध्ये वापरायचं आहे। हलकंसं असं मिक्स करून घेऊया तेलासोबत मीठ आणि हळद। खूप छान ही भाजी लागते। थोड्या शेंगा आणि बटाटे गरम झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी इथे। आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला मीडियम टू लो गॅसवर याला झाकण ठेवून शेंगा आणि बटाटे उकडून घ्यायचे आणि बाकीची तयारी करायची आपल्याला तोपर्यंत। आता आपले शेंगा आणि बटाटे उकडेपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर इथे मी एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती 2 मोठे कांदे बारीक करून घेतले, लांब लांब चिरून घेतलेले आहेत। ते आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकूया आणि भाजून घेऊया। कांदे इथे छान भाजत आलेले आहेत। आता हे बाजूला करूया। इथे मी 2 चमचे कट केलेले खोबरं घेतले, ते टाकूया। थोडंसं तेल टाकूया आणि याला परतून घेऊया। तिकडे शेवग्याच्या शेंगाकडे पण लक्ष द्यायचे आपल्याला, इकडं भाजत भाजत। खोबऱ्यासोबत इथे मी 1 चमचा धने टाकणार आहे, वाटल्यास तुम्ही धने पावडर पण टाकू शकता। इथे मी 1 लवंग घेतलेली आहे आणि धने आहेत 1 लवंग। छान भाजून घेऊया। तर गॅस बंद करून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून घेतलेला आहे इथे मी। आता हे थंड होऊ देऊया आणि मग आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे। सात ते 8 मिनिटं झालेले आहेत बटाटे आणि शेवगा उकडून टाकून। आपल्याला चेक करून घेऊया। इथे छान शेवगा आणि बटाटा उकडला गेलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि थोडेसे थंड झाले की पाण्याच्या बाहेर आपल्याला हे शेंगा आणि बटाटे काढून घ्यायचे आणि पाणी आपल्याला ग्रेव्ही मध्ये टाकायचे, टाकून नाही द्यायचं हे पाणी। ह्याच्यामध्ये सगळा अर्क उतरतो शेवग्याच्या शेंगाचा, म्हणून हे पाणी कधीच टाकून द्यायचं नाहीये। मी आपल्याला वाटण तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आपण भाजलेलं साहित्य टाकून घेऊया। त्याच्यासोबत काय करायचं आपल्याला, 1 छोटं टमाटर मी बारीक करून घेतलेलं आहे। तुम्हाला टमाटर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट पण टाकायचं आहे। आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊया, म्हणजे वाटून घेऊया। इथे छान आपलं वाटण तयार झालेलं आहे। जर तुमचं वाटण वाटत नसेल ना, थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या। आता मी भाजीला फोडणी देऊन घेऊया। ज्या कढईमध्ये शेंगा उकडून घेतल्या ना, त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देऊन घेणार आहे। मी ते शेंगा बाजूला काढून घेतले आणि पाणी पण काढून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने पाणी वेगळं केलेलं आहे आणि शेंगा पण बाजूला काढून घेतलेले आहेत, शेंगा आणि बटाटे। आता ह्या कढईत आपल्याला भाजी फोडणी टाकायची आहे। गॅस पेटवून घेतलेला आहे मी। आता आपण तेल टाकून घेऊया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया।
तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 1.5 पळी तेल टाकत आहे। तेल छान गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे, जिरे आणि मोहरी टाकून घेऊया। गॅस कमी करून घेऊन वाटलेलं लसण टाकायचं आहे। थोडंसं हिंग टाकत आहे। तर त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया। आपण जे वाटण तयार केलेलं ते टाकून घेऊया। ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। ग्रेव्ही छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया आपण। काळं तिखट आवडीनुसार, आधी पण मी टाकलं होतं काळं तिखट थोडंसं, सॉरी लाल तिखट आहे। 1-2 चमचे लाल तिखट टाकलेले, आधी पण वापरलेलं आहे मी लाल तिखट। आता हे घरचं काळं तिखट चवीनुसार। हळद पावडर टाकूया, थोडीशी जिरे पावडर, भाजलेली जिरे पूड आहे, तुम्ही कच्ची पण टाकू शकता। 1 चमचा गरम मसाला आणि पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा मी इथे साय घेतलेली आहे। एक साय किंवा दही वापरू शकता तुम्ही। इथे साय घेतलेली आहे, हे टाकून घेते मी। फ्रेश दुधावरची साय आहे। आता हे छान भाजून घेऊया मसाले। मसाले करपून येत म्हणून थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी विसळून टाकूया आणि छान भाजून घेऊया आता, म्हणजे करपणार नाही मसाला। किती सुंदर कलर आला पाहू शकता, इथे मस्त भाजी होते। तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। थोडीशी कोथिंबीर टाकूया। छान आपल्याला मसाले छान भाजून झालेले आहेत। तेव्हा किती सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला। आता आपण याच्यामध्ये उकडलेले शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे हे टाकून घेऊया आणि अलगद असं मिक्स करून घेऊया। 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि अलगद असं मिक्स करून जे आपण पाणी उकडलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं। छान मिक्स करून घेतले मी शेंगा। आता हे जे सगळं पाणी आहे ना ते टाकून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ रस्सा करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आधी मीठ वापरलेलं आहे आपण। मिक्स करून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर ही 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। उकडलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। 2 मिनिटं झालेले आहेत। चेक करून घ्यायची भाजी शिजून झाली का। जास्त वेळ लागत नाही कारण की आपण उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत। हे बघ छान इथं शेंगा उकडून झालेले आहेत आणि बटाटे पण छान शिजलेले आहेत। गॅस बंद करून घेते इथे मी। आता ही भाजी तयार आहे, त्याच्यावर कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। ही बघा शेवग्याची आणि बटाट्याची रस्सा भाजी इथं आपली तयार आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे बघा पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही। ही भाजी अतिशय सुंदर लागते, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।